नमस्कार. भारतासारख्या लोकशाही असणाऱ्या देशामध्ये आणि ज्या ठिकाणी बहुपक्ष पद्धती अस्तित्वात आहे, अशा या लोकशाही असणाऱ्या देशामध्ये आघाडीशिवाय किंवा युतीशिवाय कोणत्या स्वरूपाची सत्ता संपादन करता येत नाही. पर्यायानं आपल्या सहकारी मित्रांचा गट जोपर्यंत आपण सोबत घेणार नाही, तोपर्यंत आपल्याला सत्तेमध्ये जाता येणार नाही. हे भारतासारख्या देशाचं वैशिष्ट्य नेहमीच ठरलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये अशा स्वरूपाचं युती आणि आघाडीचं राजकारण सुरू आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने 2 गटांनी निवडणुका लढवल्या आणि या 2 गटांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे जे पक्ष आहे, वेगवेगळ्या नावाने ओळखण्यास सुरुवात झाली. एका गटाचं नाव आहे युती आणि एका गटाचं नाव आहे आघाडी. अर्थात यांना एक जोडून शब्द आहे, महायुती आणि महाविकास आघाडी. प्रामुख्याने महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये 3 पक्ष आहे. महाविकास आघाडीमध्येही 3 पक्ष आहे आणि महायुतीमध्येही 3 पक्ष आहे आणि उरलेले मग त्या व्यतिरिक्तही 3 पक्षाव्यतिरिक्त वेगवेगळ्या स्वरूपाचे गट किंवा अपक्ष त्याच्यामध्ये आहे. परंतु प्रामुख्याने महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये प्रामुख्याने 3 पक्ष आहे. महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार हा पक्ष सोबत आहे आणि शिवसेना, एकनाथ शिंदे हा पक्षसुद्धा सोबत आहे. असे 3 पक्ष महायुतीमध्ये समाविष्ट आहे. याउलट महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यासोबतच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, शिवसेना उद्धव ठाकरे गट सोबत आहे. त्यामुळं ही महाविकास आघाडी आणि महायुती हे कोणत्याही निवडणूक लढवत असतात. नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि या लोकसभेच्या निवडणुकामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये लढत झाली. यामध्ये महाविकास आघाडीनं बाजी मारली. महाविकास आघाडीचे 30 खासदार लोकसभेला निवडून आले. त्या तुलनेमध्ये महायुती आघाडीचं जे वर्चस्व होतं हे मोठ्या स्वरूपाचं दिसत असलं तरी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना अपयश आलं. त्यांचे फक्त 17च खासदार या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निवडून आले. हा लोकसभेचा सामना होता. या लोकसभेच्या सामन्यामध्ये जेवढे खासदार आपल्या पक्षांनी निवडून आणले, तेवढी त्यांची शक्ती इतरांनाही दिसली आणि स्वतःला पण दिसली. त्यावरच भविष्यकाळामध्ये 2-3 महिन्यानंतर महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहे. या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण कशा स्वरूपाची मैत्री करायची आणि मैत्रीमध्ये कशा स्वरूपाच्या जागा वाटून घ्यायच्या, याचा जो फॉर्म्युला आहे या लोकसभेच्या निवडणुकीवरूनच ठरणार आहे. त्यामुळं या महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये जेव्हा लोकसभेच्या निवडणुका लागल्या, तेव्हा त्यांची शक्ती वेगवेगळ्या पद्धतीची होती. परंतु ती शक्ती अधोरेखित झाली ते लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाने. त्यामुळं येणाऱ्या विधानसभेमध्ये महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये आघाडी सोबत ठेवण्याविषयी, मैत्री करण्याविषयी काही संभ्रम तयार झाले. अर्थातच महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये प्रत्येक पक्षाला लालसा सुटली. आपली शक्ती एवढ्या पद्धतीची आहे, आपल्याला अशा स्वरूपाच्या जागा मिळाल्या पाहिजे असं प्रत्येक पक्षाला वाटू लागलं. त्यामुळंच येणाऱ्या विधानसभेपर्यंत आपण कशा पद्धतीनं सोबत राहू, कशा पद्धतीनं आपल्याला जागा वाटायच्या आहे, याविषयी हे सर्वचे सर्व पक्ष विचारविनिमय करत आहेत. दररोजच्या ज्या बातम्या आहे या मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येते आहे. महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष आहे. 105 आमदार मागच्या विधानसभेमध्ये त्यांचे निवडून आले होते. लोकसभेमध्येही सलग 3 टर्मपासून भारतीय जनता पक्ष केंद्रामध्ये सत्तेत आहे. अशा या पक्षाला 105 आमदार मागच्या 2019च्या विधानसभेमध्ये असूनसुद्धा या पक्षाला असं वाटत आहे की आपला मुख्यमंत्री असायला पाहिजे, परंतु आपल्याला एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली काम करावं लागते, ही खंत या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.
भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना असं वाटतं की जर समजा 2019ला जर युती केली नसती, भारतीय जनता पक्षांनी जर युती केली नसती शिवसेनेसोबत किंवा कोणत्याही पक्षासोबत, तर आपल्याला हे रामायण महाभारत घडलं नसतं. त्यामुळं आपणच सत्तेत राहिलो असतो, आपला मुख्यमंत्री झाला असता आणि आपल्या जागा पण वाढल्या असत्या. परंतु ती गोष्ट शक्य झाली नाही. आताची अशी पोझिशन आहे की एकनाथ शिंदे आपले बाकीच्या नेत्यांच्या तुलनेमध्ये ते एक मंत्रीच होते. या मंत्र्यांना मुख्यमंत्रीपदी आरूढ व्हावं लागलं. ते भारतीय जनता पक्षाने आरूढ केलं असा त्यांचा या कार्यकर्त्यांचा समज आहे. त्यामुळं भविष्यकाळामध्ये एकनाथ शिंदेची जी बार्गेनिंग पॉवर आहे वाढत जात आहे. परंतु जशी बार्गेनिंग पॉवर एकनाथ शिंदेची वाढत आहे, तसेच कार्यकर्त्यांचा जो आत्मविश्वास आहे हा डाऊन होत चाललेला आहे. कारण एकनाथ शिंदेच्या हाताखाली काम करणे हे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना मन दुखावणार आहे. त्यामुळं एकनाथ शिंदेविषयी लोकांच्या मनामध्ये नाराजी आहे. दुसरा त्यांचा महायुतीचा एक पक्ष आहे की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट. कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की अजित पवारांवर आपण भ्रष्टाचाराचे आरोप केले. परंतु हे भ्रष्टाचाराचे आरोप अजित पवारांवर केले, त्यांच्यासाठी निवडणुकीमध्ये जर युती केली तर त्यांच्या उमेदवारासाठी आपण मतं कशी मागायची. शिवाय अजित पवार आपल्यासोबत आल्यामुळं आपला कोणत्या स्वरूपाचा लोकसभेला फायदा झाला नाही. त्यांच्या मतांचा आपल्याला कोणत्या स्वरूपाचा फायदा झाला नाही. त्यामुळे अजित पवारांसोबत आपण कशासाठी युती केली हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि RSS तर्फे भारतीय जनता पक्षावर मोठ्या स्वरूपाचा दबाव येत आहे की अजित पवारांसोबत भारतीय जनता पक्षाने युती केली, त्यामुळे लोकसभेला त्यांना मार खावा लागला, असा सुद्धा एक संभ्रम तयार होत आहे. आपण या सर्व पक्षांसोबत निवडणुकीच्या अगोदर युती करण्यापेक्षा आपण निवडणूक विधानसभेची स्वतंत्ररित्या लढू आणि नंतर मग जर सत्तेसाठी आपल्याला संख्याबळाची आवश्यकता असली तर ती संख्याबळ भरून काढण्यासाठी आपण नंतर युती करू, असे काहीसे संभ्रम या तिन्ही पक्षांमध्ये आहे. एकनाथ शिंदेजींच्याही पक्षाचं तसंच आहे. एकनाथ शिंदेंना असं वाटतं की भारतीय जनता पक्षाचे जे लोक आहे हे आपल्याला मतं मागण्यासाठी काम करत नाही. अजित पवारांना असं वाटते की आमची इच्छा नसताना सुद्धा आम्हाला लोकसभेच्या जागा दिल्या गेल्या आणि ज्या जागा पाहिजे होत्या त्या आम्हाला जागा दिल्या नाही. काल परवाच अजित पवारांचं एक स्टेटमेंट आलं की शिर्डीची जागा निलेश लंकेला पाहिजे होती. जर शिर्डीची जागा निलेश लंकेला दिल्या गेली असती तर निलेश लंके हे शरद पवारांच्या गटामध्ये गेले नसते. याउलट उस्मानाबादची जी जागा आहे ती जागा आम्हाला इच्छा नसताना सुद्धा लढवावी लागली, असे जे संभ्रम आहे. त्यामुळं ते संभ्रम जे आहे हे या महायुतीच्या धुसफुशीतून येत आहे. प्रत्येक पक्षाला असं वाटत आहे की आपण निवडणूक स्वतंत्र लढवावी आणि जर आवश्यक वाटली तर आपण विधानसभेच्या निवडणुकीनंतर संख्याबळासाठी युती करावी. परंतु एकनाथ शिंदेचा जो विश्वास आहे, एकनाथ शिंदेची जे महत्त्वाकांक्षा आहे हे वाढत चाललेली आहे. कारण त्यांच्या सरकारनं जे बजेट सादर केलं त्याचं पूर्णचं पूर्ण श्रेय हे मुख्यमंत्र्याला जाते आहे. त्यामुळं आणि शिवाय एकनाथ शिंदे सुद्धा जो निधी आहे हा मोठ्या मनानं सर्वच आमदारांना देते आहे. त्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या आमदारांमध्ये सुद्धा शिंदेविषयीची एक आपुलकीची भावना निर्माण झालेली आहे. त्यामुळं अर्धा जो भारतीय जनता पक्षाचा जो अर्धा भाग आहे, अर्धे जे कार्यकर्ते आहे एकनाथ शिंदेविषयी आपुलकी बाळगत आहे आणि अर्धे जे आहे की शिंदेच्या नेतृत्वाखाली आपल्याला काम करणं कठीण आहे, असाही एक मतप्रवाह एकनाथ शिंदेजींच्या पक्षाच्या विषयी लोकांच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. शिवाय एकनाथ शिंदे जे आहे हे एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्षाचे जे 2 नंबरचं नेतृत्व जे आहे, भारताचे गृहमंत्री अमित शहा यांचा विश्वास संपादन केलेला आहे आणि त्याच्यामुळं एकनाथ शिंदेजींना असं वाटते की महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष जो आहे हा आपल्यावर कोणत्या स्वरूपाचं टीका करू शकत नाही. कारण आपल्याजवळ त्यांचा गॉडफादर आपल्या विश्वासामधला आहे.
त्यामुळे हे तीनचे तीनही जे पक्ष आहे एकमेकांच्या युती करण्याविषयी, जागावाटपाविषयी यांच्यामध्ये एकमत झालेले नाही. अंतर्गत अस्वस्थता हा महत्त्वाचा मुद्दा या तिन्ही महायुतीच्या तिन्ही पक्षामध्ये झालेला या मीडियाच्या माध्यमातून सर्व जनतेसमोर येतो आहे. याउलट महाविकास आघाडीमध्ये जे 3 पक्ष आहे, महाविकास आघाडीमध्ये शिवसेना पक्ष उद्धव ठाकरेंचा, त्यासोबतच शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि एक राष्ट्रीय काँग्रेस, हे 3 पक्ष महाविकास आघाडीमध्ये आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या तीनही पक्षांना चांगल्या स्वरूपाचं यश मिळालं आणि हे चांगल्या स्वरूपाचं यश जे मिळालं, या यशाच्या भरोशावरच त्यांची विधानसभेची जे उमेदवारीची जी अपेक्षा होती ही वाढत चाललेली आहे. काँग्रेसचा 2019ला एकच खासदार असताना या पक्षाचे 13 खासदार निवडून आले. त्यामुळे साहजिकच विधानसभेला आम्ही मोठा भाऊ अशी ते त्या ठिकाणी करत आहे. याउलट राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला असं वाटतं की काँग्रेसचे जे 13 उमेदवार जे निवडून आले हे आमच्या भरोशावर निवडून आले असा त्यांचा समज आहे. त्याच्यामुळं काँग्रेसनं जे प्रत्येकाच्या हिश्श्यावर ज्या उमेदवारांच्या जागा येणार तेच घ्याव्यात अशी इच्छा या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची आहे आणि शिवसेना उद्धव ठाकरे या गटाची आहे. त्यामुळे यांच्यामध्येही काही आलबेल नाही. याउलट शिवसेनेला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या ज्या जागा आहे या शिवसेनेमुळे निवडून आलेल्या आहे. कारण शिवसेना या पक्षामध्ये मोठ्या स्वरूपाचं बंड झालं आणि या बंडांमधूनच लोकांची सहानुभूती वाढली. त्याच्यामुळं आमच्या सहानुभूतीच्या भरोशावर या दोन्ही पक्षाच्या सीट निवडून आलेल्या आहे. त्यामुळं त्यांनी विधानसभेला आम्हाला सगळ्यात जास्त जागा द्याव्यात अशी उद्धव ठाकरे शिवसेना गटाची इच्छा आहे. उलट त्याच्याही पुढे संजय राऊतांची अशी इच्छा आहे की मुख्यमंत्री म्हणून तुम्ही उद्धव ठाकरेचं नाव घोषित करा, त्यानंतरच आपल्या जागा निवडून येतील असाही एक शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा जो फॉर्म आहे हा चांगला आहे, परंतु त्या पक्षाला असं वाटते की इतरांना महायुती विरुद्ध जर आपल्याला टिकायचं जर असेल तर आपल्याला तिन्ही पक्षांना तह करावा लागेल, तिन्ही पक्षांना थोडीशी माघार घ्यावी लागेल, त्यानंतरच आपण मोठ्या स्वरूपाचं त्या ठिकाणी महायुतीच्या विरोधामध्ये टिकू शकतो. हे सर्व संभ्रम या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला येते आहे. नुकतीच विधान परिषदेची निवडणूक झाली आणि या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या 8 आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं. अर्थातच 2022ला जे विधान परिषदेची निवडणूक झाली होती हेच ते आमदार होते क्रॉस वोटिंग करणारे. त्यानंतर राज्यसभेच्या त्याच्यामध्ये चंद्रकांत हंडोरेचा पराभव झाला होता आणि आता जो पराभव झालेला आहे महाविकास आघाडीतर्फे जयंत पाटलांचा पराभव झाला. 8 आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं हे माहीत असून सुद्धा त्या आमदारांचे नाव माहीत असून सुद्धा त्यांच्यावर कोणत्या स्वरूपाची कारवाई होत नाही. त्यामुळे याला जबाबदार कोण आहे? दिल्लीला काँग्रेस पक्षानं अहवाल पाठवला, परंतु दिल्लीची कारवाई अजून सुद्धा होत नाही. ही कारवाई का होत नाही हा देखील एक कळीचा मुद्दा आहे. काँग्रेस पक्षाचं नेतृत्व जे महाराष्ट्रामधील ज्या लोकांनी केलं किंवा जे लोक सध्याचे त्याच्यामधले जे मोजके लोक जे कार्यरत आहे, जे नेते आणि पुढारी म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं काम पाहतात, याच्यामध्ये बाळासाहेब थोरात आहे, विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेता आहे, नाना पटोले प्रदेशाध्यक्ष आहे, बाळासाहेब थोरात आहे, असे जे लोक आहे या अशा लोकांच्या कारकिर्दीमध्येच क्रॉस वोटिंग झालं. याच्यावर सुद्धा काही प्रमाणामध्ये चिंतन होणं अतिशय आवश्यक आहे. म्हणजे ज्या लोकांनी क्रॉस वोटिंग केलं हे सुद्धा तेवढेच जबाबदार आहे आणि ज्या लोकांच्या कारकिर्दीमध्ये हे क्रॉस वोटिंग झालं हे सुद्धा मोठ्या स्वरूपाचे जबाबदार आहे. काँग्रेस नेतृत्वानं यांची सुद्धा कारवाई केली पाहिजे. या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेसचं जे नेतृत्व आहे, काँग्रेसवर नेतृत्व राज्यातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना आदेश देतं की आपल्याला जेव्हा जागा वाटप करायची तेव्हा तुम्ही जागा ठरवून घ्या. अर्थातच या जागा मागताना तुम्ही इलेक्टिव्ह मेरिटचा विचार करा. हे जो इलेक्टिव्ह मेरिट नंतर विचार केल्यानंतर जो आकडा तयार होईल तो आकडा आपण महाविकास आघाडीच्या नेत्यांना सांगू आणि त्याच्यानुसार आपण जागा त्या घेऊ. आपल्याला जागा घ्यायच्या म्हणून घ्यायच्या नाही, तर ती जागा निवडूनही आली पाहिजे. इलेक्टिव्ह मेरिटनुसार ती जागा घ्यायली पाहिजे आणि मग आपण आपल्या
मित्रपक्षासमोर कोणत्याही स्वरूपाचं माघारी यायचं नाही आणि वाटाघाटीसाठी राहुल गांधी यांनी त्यांना सांगितलं की मी स्वतः वाटाघाटी करेल, त्यामुळं आपल्याला आघाडीच करावी लागेल असा संदेश अप्रत्यक्षरित्या काँग्रेस शीर्ष नेतृत्वानं दिल्लीवरून सुद्धा दिलेला आहे. कारण राहुल गांधी आणि काँग्रेसच्या दिल्लीच्या नेते लोकांना एवढं माहीत आहे की महायुतीसमोर जर टिकायचं जर असेल तर आपल्याला आघाड्याच्या राजकारणाशिवाय कोणत्या स्वरूपाचा पर्याय नाही. आपल्याला आघाड्याचं जर राजकारण जर करायचं जर आघाडी जर करायची जर असेल, महाविकास आघाडी जर करायची जर असेल तर आपल्याला तीनही पक्षांना समजदारी घेणं अतिशय आवश्यक आहे. जोपर्यंत आपण समजदारी घेणार नाही, 2 पावलं मागे येणार नाही, तोपर्यंत आपण महायुतीला, भारतीय जनता पक्षाला धडा शिकवू शकणार नाही. हे देखील तेवढीच त्या नेत्यांच्या वर्तणुकीमधून मिळालेला एक आपला धडा आहे. हे देखील लक्षात ठेवणं अतिशय आवश्यक आहे. महाविकास आघाडीमध्ये जे तीनही जे पक्ष यांना असं वाटते की भारतीय जनता नरेंद्र मोदींना आम्ही चांगल्या स्वरूपाचा आवरू शकलो नाही, पण चांगल्या स्वरूपाचा धडा शिकवला. त्यांना फक्त आम्ही 239 वर आणलं. हे कितपत सत्य आहे? तिकडे महायुतीमध्ये एकनाथ शिंदेचे जे उमेदवार आहे लोकसभेला चांगल्या प्रकारचे निवडून आले. त्यामुळे एकनाथ शिंदेची बार्गेनिंग पॉवर या दोन्ही महायुतीचे जे दोन्ही पक्ष आहे यांच्यामध्ये वाढलेली आहे. त्याच्यामुळं विधानसभाच्या निवडणुकीमध्ये जरी प्रत्येक 10-15 महायुतीच्या नेत्यांना आणि महाविकास आघाडीच्या 10-15 नेत्यांना जरी असं वाटत असली स्वतंत्र लढायचं, परंतु या दोन्ही महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे शीर्ष नेतृत्व आहे, या शीर्ष नेतृत्वांना असं कोणत्या स्वरूपाचं वाटत नाही. त्यांना असं वाटते की महाराष्ट्रामध्ये सत्तेवर जर बसायचं जर असेल तर युती किंवा आघाडीशिवाय कोणत्या स्वरूपाचा पर्याय नाही. हे जे सत्तेची जे खुमखुमी आहे या 10-15 लोकांमध्ये आलेली आहे, महाविकास आघाडीच्या आणि महायुतीच्या, यांना कोणत्या स्वरूपाचा जनाधार नाही, यांना कोणत्या स्वरूपाचं बळ नाही. हे स्वतःची महत्वाकांक्षा आहे की आम्हाला निवडणुकीमध्ये जर यश मिळालं तर आम्हाला हे पद भेटणार, आम्ही मुख्यमंत्री होऊ. परंतु दिल्लीतील जे शीर्ष नेतृत्व आहे महाविकास आघाडीचं, ते नेतृत्व या आघाडीच्या राजकारणाला नाकारत नाही. ते महायुतीचं नेतृत्व अमित शहा, नरेंद्र मोदी, नड्डा साहेब, विनोद तावडे हे सुद्धा महायुती करण्याविषयी सकारात्मक स्वरूपाचे आहे. परंतु राज्यामधील नेते मात्र महत्वाकांक्षापोटी स्वतंत्र लढण्याचा जयघोष करीत आहेत. येणाऱ्या 2 महिन्याच्या नंतर विधानसभेची निवडणूक आहे. हे दोन्ही जे गट हे कितपत सोबत राहण्यामध्ये यशस्वी होतात हे आपल्याला या निवडणुकीमध्ये पाहायला मिळेल. तुर्तास आपण आपल्या शब्दांना विराम देऊ. धन्यवाद.